नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील तरुणाची सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे, असं वक्तव्य राजेंद्र कोंढारे यांनी केलंय. उद्धव ठाकरे उल्हास बापट यांच्या भेटीसाठी पुण्यात त्यांच्या घरी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार म्हटले की महाराष्ट्राचे मणिपूर करू हे आग लावणारं स्टेटमेंट आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. वेश पालटून फिरणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले असून रुग्णालयात प्रशासनाने ट्रायल देखील घेतले गेले. कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेत होर्डिंग लावणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुल गांधी नौटंकी करत आहेत आणि सहानुभूती मिळवण्यासाठी काम करत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मराठवाड्यातील घनसावंगी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढावी, असा ठराव जालन्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. एकनाथ शिंदे साहेब, तुमची नियत धनगर समाजासंदर्भात चांगली असेल तर आता तरी आम्हाला आरक्षण द्या, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केली आहे. आमदारांवरील हल्ले हे निषेधार्थ बाब असून आमदारांनी पण विचार करून बोलावे, अशी प्रतिक्रिया संजय कुटे आणि आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. मुलाचा हट्ट पुरवायचं काम वडिलांचं असतं, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावर दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केली आहे, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते भावली धरणाचे जलपूजन करण्यात आलं. मी देखील शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे. एका आदरणीय नेत्याचा सन्मान कमी होऊ द्यायचा नाही, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. अंबादास दानवेंनी पोलीस भरती रद्द झाल्याने बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. रोजगाराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली असून अधिकाऱ्यांना कुंभकर्णाची प्रतिमा मनसेकडून भेट देण्यात आली आहे. परराज्यातील विक्रेते चोपड्यात विविध प्रकारच्या झाडांची रोप विक्रीसाठी घेऊन दाखल झालेत. नवी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट घर मालकी हक्काने द्यावे, अशी भावना गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. मेळघाटातील मूलभूत सुविधा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुपोषण कमी होणार नाही, असं वक्तव्य राजकुमार पटेल यांनी केलंय. सिंधुदुर्गामधील जंगलात बांधून ठेवलेल्या विदेशी महिलेला पुढील उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. उरण प्रकरणावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात आले. मोहन हंबर्डे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विकासासंदर्भात आढावा बैठक घेतली. जरांगेंची राजकीय भूमिका सुरू असून मराठा समाजाच्या प्रश्नांपेक्षा त्यांना कोणाची तरी जिरवायची आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.